नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय LS खानदेश। तर पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। परदेशात शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी जाण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांनी नवीन शुल्काची माहिती घेऊनच अर्ज करावा। 1 जुलैपासून पासपोर्ट अर्ज नूतनीकरण शुल्कात वाढ। सोनं 16,500 रुपयांनी स्वस्त। जुलैच्या पहिल्याच दिवशी दरात मोठी घसरण। जूनच्या तुलनेत सोन्या चांदीचे भाव पडले। नंदुरबारमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश। या पक्ष प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा। स्मार्ट मीटर लावाल तर खबरदार, शिंदे गटाचा महावितरणला थेट इशारा। पाचोरा भडगावमध्ये शिवसेना आक्रमक। रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण गावच त्या पावसात वाहून गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली। सत्य घटनेवर आधारित एक होतं माळीण हा चित्रपट येत्या 24 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावरती लॉन्च झालाय। नंदुरबारमध्ये लाच घेताना वरिष्ठ पर्यवेक्षक रंगेहात अटक। 3.50 लाखांच्या अनुदानाचं कार्यवाही करण्यासाठी 5,000ची लाच स्वीकारताना ताब्यात। धुळ्यात 500 रुपयांचा स्टॅम्प, 200 कोटींची प्रॉपर्टी नावावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या आरोपाने जिल्ह्यात मोठी खळबळ। अमृतसर एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीला आग। जळगाव मुंबईहून अमृतसरकडे जाताना थरार। कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले। माणुसकीला काळीमा। फैजपूरमध्ये 75 वर्षीय वृद्धेवर अत्याचार। पाणी मागायच्या कारणाने घरात एकट्या असलेल्या आजींसोबत नराधमाचे कृत्य। भुसावळ रेल्वे रुळा शेजारी 28 जून रोजी संतोष मंचाल यांचा मृतदेह आढळला। रेल्वेची लोखंडी स्क्रॅप चोरी करण्याच्या वादातून कोणतेही हत्यार न वापरता जबर मारहाण करून केली हत्या।